विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रात दोषसिद्धीचं प्रमाण 90% नेण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधोरेखित. जनसुरक्षा कायदा जनहिताचाच, या विधेयकाला विरोध करणारे कडव्या डाव्या विचाराला पुढे नेत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. देशात UPI व्यवहारांमध्ये 13.19% योगदानासह महाराष्ट्र अग्रस्थानी, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी. CIIच्या सहकार्यानं ऑरिक अर्थात औरंगाबाद उद्योगनगरीत 20,000 चौरस फुटांचं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार. DPIITच्या सचिवांनी दिली माहिती. प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ C. सदानंदन, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित. अमेरिकेत FBIनं केली 8 खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक. प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या सर्व डब्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा रेल्वेचा निर्णय. निकृष्ट दर्जाच्या खतांविरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. ॲक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत भारताच्या शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्याचा प्रवास उद्या होणार सुरू. अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात इंग्लंडची आघाडीचे फलंदाज झटपट बाद. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी यानिक सिन्नर आणि कार्लोस अल्कराज यांच्यात लढत.